बरं सर कुठे आहेत? मोबाईल अमोलकडेच सर. एक शेती हा एक छंद आहे आणि हा छंद जर जोपासायचा असेल तर मनापासून याच्यामध्ये झोकून देऊन काम करावं लागतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि हे काम करत असताना निसर्ग असेल किंवा इतर काही अडचणी असतील ह्याला जर सामोरे आपण जायला लागलो तर बहुतांशी पिकं ही आपल्या हातून निसटतात. याच्यासाठी एक सल्ला त्याचबरोबर माहिती ही अत्यावश्यक असते. एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून एक समृद्ध असं पीक आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि यशाचा मार्ग सुकर करू शकतो. असा हा यशाचा मार्ग सुकर करत असताना मी सुद्धा या खरबूज पिकामध्ये गेली 12 वर्ष झालं चाच पडतोय. कधी हाताला यश येत आहे तर कधी अपयश येत आहे, कधी निसर्गामुळे जात आहे तर कधी रोगराईमुळे जात आहे. पण सहज युट्यूब चालत असताना भुजबळ सरांचं जरा थोडंसं मला त्याच्यावरती फोटो व्हिडिओ पाहण्यात आले आणि गेले 1 महिन्यापासून त्यांचा माझा संपर्क झाला. त्यांनी जे मार्गदर्शन केलं तिथं पोहोचल्यानंतर हे थोडंसं मला योग्य वाटलं. आणि योग्य म्हटण्यापेक्षा अगदी 100 जरी टक्के नाही म्हटलो तर 99% तरी ते यशस्वी होतंय असं दिसून आलं. आणि असे हे सर या ठिकाणी आले आणि माझ्या या शेतीला त्यांचे पाय लागले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो. बिराजदार सरांचा मला फोन आला, म्हणजे तुमच्या प्लॉटवर कार्यक्रम घ्यायचा आहे भुजबळ सरांनी सांगितलंय. त्यांना मी तात्काळ हो म्हणालो पण इलेक्शन ड्युटी होती म्हणून 2-3 दिवस पुढे ऍडजस्ट करावी लागली. आज सर या ठिकाणी आलेत. प्रथमतः या ठिकाणी माझ्या परिवारातर्फे होणारा सन्मान भुजबळ सरांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझे गावकरी सहकारी बालाजी भोसले यांनी त्यांचा सन्मान यथोचित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपले विद्यार्थी आता मी नवीन शेतकऱ्यांना पण सांगतो, हे जे सगळे आहेत मला टी शर्ट मध्ये दिसते ते सगळे दुकानदार आहेत. तर दुकानदार आपल्या जिल्ह्यातले तर केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार त्यांना हा कोर्स करणं गरजेचं आहे. जे कृषीशी संलग्न आहे, म्हणजे यांना खतं बियाणे आणि औषधं जेव्हा विकायचे आहेत तेव्हा हा कोर्स करणं केंद्र शासनाचा कंपल्सरी आहे. या कोर्स अंतर्गत एका वर्षात त्यांना 8 ठिकाणी असं फील्ड व्हिजिट आपण अरेंज करतो. म्हणजे वेगवेगळे शेतकरी आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, रिसर्च सेंटर आहेत, विद्यापीठ आहेत किंवा असं काय म्हणतात त्याला एखादं प्रदर्शन वगैरे असेल तिथं आपण जाऊन त्यांना शक्य तेवढं नवीन नॉलेज किंवा वेगळं काय मार्केटमध्ये चालू आहे किंवा शेतकऱ्यांचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आहे जेवढं त्यांचा अनुभव वाढेल ज्ञान वाढेल तेवढं पुढे शेतकऱ्यांना सर्व्हिस ती चांगले देतील या उद्देशानं हा कोर्स आहे. त्या उद्देशानं सर्व आलेले आहेत. आता मी विद्यार्थ्यांना फक्त सांगतो की आधी नाव वगैरे सरांचं लिहून घ्या आणि तिथून पुढं तुम्हाला खरबूज या पिकाबद्दल सर थोडंसं बेसिक सांगतील की सर आणि आपले जे शेतकरी आहेत ते बेसिक सांगतील की कुठली व्हरायटी कधी लावल्या वगैरे. तिथून पुढं जे तुम्हाला आहे जे काय डाऊट आहेत किंवा खरबूज पीक घेताना तुमच्या एरियात तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा इव्हन खरबूज पिकाबद्दल मेन जे तुमचे कन्सर्न आहेत ते तुम्ही सरांना विचारा. सर तुम्हाला उत्तर देतील. भुजबळ साहेब आहेत, म्हणजे टेक्निकली हा प्लॉट जो आहे तो त्यांनी गायडन्स केलेला प्लॉट आहे. ह्या प्लॉट व्यतिरिक्त बी तुम्हाला काही जरी अडचण असेल तर त्यांना विचारा, टेक्निकली ते आपल्याला उत्तरं देतील. भीमान कृष्ण गायकवाड 94 20 94 94 78 94 चालेल काय 94 78 94
हा प्लॉट 6 ऑक्टोबर या दिवशी लागवड. हां लायनपूर. हां BSF कंपनीची आहे. BSFची नाही लायलपूर पूर लायलपूर BSF कंपनीची व्हरायटी. हे 60 ते 70 दिवस 60 ते 70 दिवसामध्ये पूर्ण होतं. आता कधी 6 ऑक्टोबर 6 ऑक्टोबरची लागवड आहे. लागवडीपूर्व मशागत आपण नांगरणी केली. एक 4-5 दिवस आहे असं ठेवलं प्लॉट आणि नंतर मग डायरेक्ट बेड पडले का? नाही रोटावेटर फिरवला आणि मग नंतर बेड टाकले. ते चांगलं मुरलेलं शेणखत टाकले. हे किती फुटाचा बेड आहे? 7 फूट अंतर आहे दोन्ही मध्ये. नाही ही जी विड्थ आहे बेडची, ही जी विड्थ बेडची रुंदी 3 फुटाची आहे आणि मध्ये 4 फूट अंतर असं घेऊन घ्या. 3 फुटाचा बेड आणि 4 फुटाचा गॅप म्हणजे टोटल. हा बेडवर शेणखत टाकलं. त्याच्यावरती रासायनिक खताचा बेसल डोस दिला मायक्रोन्यूट्रन्स. हा 2 ट्रॉलेल्या. रासायनिक खताच्या मात्रा गरजेनुसार जमिनीचा पोत लक्षात घेऊन त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये बघा 2-18-46 रानडेचं बोरॅकॉल 2 11 नंबर आणि थोडक्यातल्या 24-24 एक गोणी आणि त्याच्याबरोबर मग बाकीचं प्रमाणात बेन्सेल्फ असेल, मॅग्नेशियम असेल, सगळं बाकीचं गरजेनुसार टाकलेलं आहे. व्हरायटी लायलपूर कशामुळे निवडली? लागण केल्यानंतर पुन्हा एकदा बेड रोटरून म्हणजे औषध टाकल्यानंतर पुन्हा एकदा रोटरून घेतले आणि पुन्हा पक्के बेड टाकले. ही व्हरायटी कशामुळे निवडली? दुसरी मिळाली नाही म्हणून. त्यावेळेला कुठलंच दुसरं रोप अवेलेबल झालं नाही, हे सापडलं म्हणून निवडली. पहिल्यांदाच याच्यामध्ये मी आता 12 वर्ष झालं खरबूज करतोय, पण ही व्हरायटी माझ्या शेतामध्ये पहिले. आधी कुठं आपण बॉबीज करत होतो मी. ते पलीकडे पण बॉबीज आहे सगळं. बरोबर तिकडे लावलेलं. हा तर याचं नियोजन म्हणजे हे जे आहे लोकल मार्केट बाहेरचं मार्केट असं काय म्हणजे आहे का फरक बॉबी ह्याच्यात लायलपूर? ऐकलंय असं की हे लोकलच चालतं, ही महाराष्ट्रापुरती चालते. महाराष्ट्रापुरती. आणि बॉबी हे एक्सपोर्ट ह्याला फ्लेवर राहतो म्हणजे खरबुजाचा वास आणि चव पण गोड राहते म्हणजे मिडियम राहते. आणि बॉबीला ती फ्लेवर अजिबात नाही, गोड जास्त आहे म्हणजे त्याच्यात साखरेचं प्रमाण जास्त आहे, पण वास नसल्यामुळे ती महाराष्ट्रात चालत नाही. म्हणजे आपण खरबूज खातोय का काय तर गोड पदार्थ खातोय असंच होणार बॉबी. त्यामध्ये बाहेर जास्त चालतं सॅलडला वगैरे. ही फ्रूट सॅलडला चालते सगळ्यात जास्त. हा कुंदन सारखंच आहे, कुंदनला पर्याय. हे रोप खंडाळीला मुळेकडनं आणलं. कुठलं अवेलेबल? त्यानं कोणाची ऑर्डर मिळाली होती नेताजी मुळेला आणि मला रोप पाहिजे होतं. पाऊस पडलेला होता, त्याची जे ऑर्डर होती ते उचलच ना रोप, म्हणून मला मिळालं. पण तुम्ही 12 वर्ष करताय. हो. 12 वर्षात मेन आता तुम्ही मगाशी सांगितलं की निसर्ग ठीक आहे, निसर्गाला आपण काय करू शकत काय नाही. करू पण रोग जी येत होते ते मेन त्याच्यावरती रोग ना तुम्हाला सांगू का? पहिल्यांदा आपल्याला दवणे आणि भुरी याचा जास्त हे होतो. त्याच्यानंतर
बाकीचा जे अटॅक आहे ते बाकीचे अटॅक कमी राहतात, ते कव्हर करता येतात, पण डंक माशी एक जास्त डंक माशी आवरतच नाही आणि आमच्या भागात तर आवरतच नाही आणि याच्यावरती प्रभावी औषध सापडतच नाही. आणि ह्याचं कसं केलं म्हणजे डॅम्पिंग वगैरे जे होतं लवकरच हे होतं आता म्हणजे 12 वर्षात डम्पिंग जे होतं ना त्याच्यासाठी मग मार्केटमध्ये असणारे औषधं वापरत होतो आतापर्यंत. विल्यम प्राईम वगैरे जे आहे त्याचा बी थोडाफार वापर करत होतो आणि ॲलेट अँट्रॉकॉल यासारखी बुरशीजन्य जे काही आजारावर उपयोगी असणारे औषध आहे. डॅम्पिंगचा प्रॉब्लेम किती टक्के म्हणजे थोडंसं काय वेळेला असं आलं की 100% प्लॉट माझे फेल गेले, म्हणजे फळ फुगायला लागलं की चालूच झालं. मग नंतर त्यातनं शिकत गेलो की आपण जे इस्रायल वापरतोय त्याचं जर प्रमाण कमी केलं तर डम्पिंगचं प्रमाण कमी येतं हे लक्षात आलं आणि म्हणून दाणेदार खताकडे परत वळलो. बरं इस्रायलचं म्हणजे काय ती बहुतेक पचत नाही किंवा विघटन होत नसल्यामुळे किंवा बॉन्डिंग होत असल्यामुळे शेतकऱ्याचा अतिरेक वापर शेतकऱ्यांचा अतिरेक वापर बी आहे आणि ज्या कंपन्या आहेत ना त्या कंपन्या एवढं ओरिजिनल नाही देत. बरं म्हणजे रॉ मटेरियलचं प्रमाण जास्त त्याच्यात खाली जमीन आपली काय म्हणजे क्लोरीन वगैरे सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण राहतं म्हणजे वॉटर सोल्युबल मध्ये आणि पीएच वरती पण डिपेंड राहतं. आता मी ते सांगतोच ते. आता यावेळी तुम्हाला काय फरक वाटतोय का म्हणजे एवढ्या वर्षापासून आता हा प्लॉट अशा वातावरणामध्ये अति सुंदर आल्यासारखं मला वाटतोय. फक्त आता एकच काळजी आहे, पण सरांनी आता विश्वास दिला याची साईज बनेल का नाही असं वाटतं. ओके साईज साठी सध्या कारण साईज बनली तरच मार्केटला व्हॅल्यू आहे ना त्याला. बरोबर. जर नाही साईज बनली याची आता इथं 4च फळं असायला पाहिजेत आपल्याला दिसतात 10. मग 10च्या 10ची साईज होईल का नाही तुम्हाला. मग त्या वेलाची कॅपॅसिटी तर पाहिजे ना 10 पोचण्याची. असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. दिवस आहे आता 47वा दिवस येतो म्हणजे आणखीन 13 दिवस कमीत कमी थंडीत थोडाफार 2-4 दिवस पुढे जातो पण 13 दिवस फुगवलेला आहे. 13 ते 15 दिवसात मग फुगल म्हणजे मला तर वाटतं फुगत. शेवटचा अंतिम टप्पा तो फुगवणीचा राहतो. इथून पुढे आता रिस्क नाही जी वगैरे द्यायला ह्या प्लॉटला. म्हणजे मला अनुभव कमी कुठं कुठं क्रॅकिंग दिसायला लागले. मी काल फोन केलताच नव्हता पण ते थंडीचा परिणाम राहतो. हा शेंडा ज्यावेळेस स्टॉप होतो किंवा ह्या शेंड्यात फुल ज्यावेळेस येतं त्यावेळेस मागे क्रॅकिंगचा प्रादुर्भाव राहतो किंवा फळ ज्यावेळेस कडक पाण्यात जातं त्यावेळेस पण होऊन जातं. अचानक स्टेप बाय स्टेप नाही वाढलं. अचानक दुपारीच थंडी वाजायला लागली. मतदानाच्या दिवशी दुसऱ्या दुपारी 2 वाजता थंडी वाजायला लागली. आता ही काय म्हणते त्याला ही पुढं जी आहे सेटिंग ते नाही आता नाही हे आता नाही लागणार. त्याला काय करायचं दिसतंय बघा तुम्हाला तशीच स्टेज ते 6 वाजता होणार ते आता अन्न तर खात असेलच की त्या थोडं अन्न खाणार नाही पण ते शेंड्याकडे आहे ना तिकडे जातच नाही. हा मग इथलं फुगवत नाही मारलं नाही काय गरज नाही शेंडा मारायची. सेटिंग होत नसेल तर मारलं तर चालू शकतो. सेटिंगच एवढी आहे. आता ही एवढी सेटिंग आहे ही साईज घ्यायची ना जास्त व्हायरसचा परिणाम जास्त जाणवतो. सांगतो काय होतं ती मी ओळीन सांगतो. आता नेमकं तुम्ही सगळं क्वेश्चन विचारा मी टेक्निकनं सांगतो सगळं काय. तुम्हाला यात काय काय अडचणी वाटतात या पिकामध्ये त्या तुम्ही विचारू शकता किंवा मग सरांना जर आपण सांगितलं पहिल्यापासून सांगा. पॉईंट टू पॉईंट सांगा मी काय काय पॉईंट लिहून घेतील. हे 60 दिवसाचं पीक आहे बरोबर. लाव संपून जातं. आता सगळ्यात डम्पिंगचा प्रॉब्लेम जो येतो म्हणजे मर तो नर्सरीवरती डिपेंड राहतो. कसा राहतोय तर हे 60 दिवसाचा आहे. नर्सरीवाल्यानं जर रोप जर 13 दिवसापासून 16 दिवसाच्या पुढे जर दिलं तर ते 60 दिवसाच्या ह्याच्यातून कमी होणार आहे. म्हणजे ह्याचा जीवनच क्रम आहे तो किती दिवसाचा 60 दिवसाचा. जर आता हे जर ह्यांना जर रोप दिलेलं 17 दिवसाचा असेल तर 59व्या दिवशीच हे बसणार वे. म्हणजे सगळ्यात डम्पिंगचा प्रॉब्लेम खरबूजला कलिंगडा येतो हे नर्सरीतून होतोय एक मेन प्रॉब्लेम. दुसरा फ्युजेरियमचा आहे आणि ह्याने सांगितलं की इस्रायल म्हणजे वॉटर सोल्युबल. फ्युजेरियमचं काय होतंय ओलं शेणखत जर तुम्ही टाकलेला असेल तर फ्युजेरियमचा प्रॉब्लेम येणार. म्हणजे निसर्गाचा नियम आहे कोणतीही सजीव वस्तू ती डिकम्पोज होत असताना त्याच्यावर फ्युजेरियम नावाची बुरशी जमा होणारच. म्हणजे शेणखत जर ह्यानी प्रॉपर जर डिकम्पोज झालेलं नसलेलं टाकलं म्हणजे कच्चं टाकलेलं असेल तर त्याला फ्युजेरियम बुरशी लागणं ही लागणंच आहे आणि ती मुळी वाटे प्रवेश करते आणि
डम्पिंगचा प्रॉब्लेम येतो. आता वॉटर सोल्युबलने का डम्पिंगचा प्रॉब्लेम येतोय तर सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण जास्त राहतं कशात वॉटर सोल्युबलमध्ये आणि जास्त प्रमाणात वापर केल्याने जमिनीचा pH आणि AC बिघडतो. आता जमिनीचा AC आणि pH तुम्हाला माहिती आहे 6.5 ते 7.5च्या पुढे गेला की तो बिघडून जाणार आणि जास्त वॉटर सोल्युबलचा वापर केला की मायक्रो ऑर्गॅनिझम कमी राहणार. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय तुम्ही जे सोडता PSB KMB ट्रायकोसुडो ॲझोट ॲसोटो बिव्हेरिया मेटा ह्यांचं प्रमाण कमी होणार. मग आता डम्पिंग काय होऊ देत नाही तर आपण कॉमन सांगतो की ट्रायकोसुडो बिव्हेरिया मेटा ही होऊ देत नाही. वॉटर सोल्युबलचा जास्त वापर झाला का ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम डॅमेज होणार आहेत म्हणजे फ्युजेरियमचा प्रॉब्लेम येणार. ही कारणं झाली डम्पिंगची. आता ह्याला क्रॉप कवर पण झाकणं गरजेचं राहतं. 4थ्या किंवा 5व्या पानावरती आल्यावर क्रॉप कवर झाकणं गरजेचं राहतं. आता का क्रॉप कवर झाकायचं आहे तर एक तर ते बाहेरच्या वातावरणाला म्हणजे आतमध्ये सेफ पण राहते आणि वन टाईम हार्वेस्टिंग करायची असेल किंवा सेट करायचं राहिलं तर झाकणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं ही जर समजा आता ओळ नाहीच आपण झाकली आणि साईडचे ओळ झाकलेले आहेत तर ह्याचं काय होणार आहे पॉलिनेशन झालं म्हणजे कळी येणार नर मादीची संख्या आली की लगेच पॉलिनेशन होणार म्हणजे मधमाशी मार्फत होऊ द्या किंवा वाऱ्यामार्फत होणार आणि लगेच फळ सेट व्हायला सुरुवात होणार. पण झाकलेल्याचं काय होतं की आपण क्रॉप कवर कधी झाकून 30व्या 28व्या ते किंवा 30व्या दिवशी काढतो. असं बी नाही की 30व्या किंवा 28व्या दिवशीच खरबूजाचं क्रॉप कवर काढायचं. हिथून ह्या म्हणजे हे खोड आहे ह्या बुडापासून 6व्या कळीला ज्यावेळेस आपण बोट घालायचं त्याच्यात परागीभवन जर लागत असेल पिवळं तर आपण क्रॉप कवर काढलं तरी चालू शकते. म्हणजे ही ओळखण्याची पद्धत. पण ही कार्यकालच येतो की आपण 30व्या दिवसापर्यंत म्हणजे हे झाकलेले 30व्या दिवशी म्हणजे 28व्या किंवा 30व्या दिवशी क्रॉप कवर काढला की वाऱ्याचा झोत येतो मेल फिमेलचं म्हणजे पॉलिनेशन होऊन जातं किंवा मधमाशी मार्फत होतं म्हणून वन टाईम सेटिंग आपल्याला दिसतं. जर नाही झाकलं तर वन टाईम आपल्याला सेटिंग दिसत नाही. एक हित एक होणार तर एक शेंड्याला होणार असं होतं. वन टाईमसाठी क्रॉप कवर घालणं गरजेचं आहे. आता क्रॉप कवरवरून पण स्प्रे घ्यायचे आहेत आपल्याला 1 किंवा 2 घेणं गरजेचं राहतं डावण्यासाठी. नाहीतर आतमध्ये डावण्या ह्युमिडिटी वाढली ह्युमिडिटी 60च्या पुढे गेली म्हणजे ज्यावेळेस आपण असं नॉर्मल उभं राहिलो ना आपल्या शरीरातून घाम यायला सुरुवात झालं त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की ह्युमिडिटी वाढलेली. अशा ह्युमिडिटीच्या काळात म्हणजे कोणताही सजीव ॲक्टिव्ह होतो बुरशी असू द्या किंवा जीव असू द्या ॲक्टिव्ह होतो म्हणजे इथं तुमच्यात डावणी येण्याचा प्रादुर्भाव राहतो. आणि आतमध्ये झाकल्यामुळं का क्रॉप करून घ्यायचा आतमध्ये झाकल्यामुळं आत गरमी तयार होते ह्युमिडिटी जास्त वाढणार आहे. कारण आता ह्युमिडिटी वाढती कशी आत तुम्हाला सांगतो ही पान आहे. आता तुम्ही तर म्हणणार आत गरम आहे थंड राहायला पाहिजे ना आत ह्युमिडिटी कशी हे पान आहे. ह्या पानाला सगळ्याला माहीत आहे पोर्स आहेत पर्णरंध्र आहेत. झाड ज्यावेळेस खालून पाणी घेतं त्यावेळेस ह्या पर्णरंध्रातून ते इव्हॉपरेशन ट्रान्सपिरेशन करतं म्हणजे डिहायड्रेशन होतं. ह्या पर्णरंध्रातून पाण्याची वाफ होऊन जाते. पाण्याची वाफ होऊन ज्यावेळेस आतमधून जाईल त्यावेळेस तिथे ह्युमिडिटी वाढलेलीच राहते. आणि हे वातावरण पण असं आहे की आता थंडीचं ही डावण्या ही येणंच आहे. द्राक्षवाल्यांना माहिती असेल काय आता चालू आहे ते. आता डावण्या पण आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि भुरी पण ही भुरी आहे इथं डावण्या जर भुरी किंवा डावण्या आला तर तुमचं साईज पण नाही होणार आणि वेल पण नाही टिकणार. म्हणजे काय होते हे त्यांचे मायटोकॉन्ड्रिया डॅमेज होते. म्हणजे ही थोडक्यात धरा मेन लाईन ही सबमेन आणि सबमेनला लावलेले लॅटरल ही थोडक्यात लॅटरल तुमचे डॅमेज झाली. समजा उंदराने कट केले तर पाणी कसं जाणार तसं ही मायटोकॉन्ड्रिया डॅमेज होणार. मायटोकॉन्ड्रिया डॅमेज झालं की फोटोसिंथेसिस प्रोसेस थांबणार स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारं वेल झाड सगळं थांबणार तुमची साईज बी ऑटोमॅटिक थांबणार आणि सगळंच होणार. आता हे 27व्या किंवा 28व्या दिवसा काढल्यानंतर ह्याला ग्रोथ रिटारंट वापरणं गरजेचं राहतं. म्हणजे आता तर पुढे जग निघून गेले की 5th जनरेशनचे आलेत PGR किंवा हार्मोन्स आलेत 5th जनरेशनचे. आपण किती महाग आहे बघा म्हणजे आपण कोणाला नावं नाही ठेवायचं. आजपर्यंत आपण सगळ्यात जास्त भारीतलं टॉनिक कोणतं समजतं सांगा तुम्ही कोणतं एसाबियन सेफ्टॉन समजतं. आता 5th जनरेशनची PGR आलेत आणि हार्मोन्स आलेत. इसाबियन सेफ्टॉन हे 10 वर्ष झालं अजून आपण त्यालाच भारी समजतो इसाबियन सेफ्टॉनलाच अमिनो ॲसिड आहे ह्याच्यात 62.5. ह्याच्या पुढे जग एवढं निघून गेले की बस स्टेरॉइड आलेत ह्याच्या पुढे एवढे जग निघून गेले की बस. आज तुम्ही आता ह्याला यूट्यूबला जाऊन बघा 100 टन आम्ही ह्याचं उत्पन्न काढलं आहे मिरचीचं उत्पन्न 100 टन. म्हणजे अगदी तुमच्यातला सुद्धा वेड्यात काढेल की म्हणाल ही खालचं जमिनीच्या खालचं माती आणि दगड जर वेचून त्यात भरली तर 100 टन निघायचं. पण किती तर लोक आहेत
100 टनाच्या पार गेलेली आणि खरबुजात पण उत्पन्न. आता सरांचं होतं काय झालं, तुमचं खरबुजाला साईज झाली त्यांची ह्यांची म्हणून मार्केटमध्ये घेत नव्हती. हीच 4-4.5 किलो. आता ही शेतकरीच आहेत बघ, फोटो आहेत ह्यांच्याकडे, ही सरच आहेत. ह्यांची बी साईज एवढी झाली की ओव्हर मार्केटमध्येच घेऊन, ही कलिंगड आहे का खरबूज आहे, मग असं झालं. म्हणजे एवढी स्टेरॉइड आणि हार्मोन्स आलेत, पण आपण एवढ्या पाठीमागे आहे की आपल्याला काहीच माहित नाही. अजून आपण घेऊन बसलोय काय की इसाबिन सिऑप्टॉन बायोझाम हे सगळ्यात तगड आहे. तुम्ही जाऊन ह्याला गुगलला जाऊन सर्च करा. आता विषय निघाला म्हणून सांगतो, गुगलला ह्याच्यामुळे कारवाई बी झाली बरं माझ्यावर, पण तरी पण आता काढतो. इसाबियनचं प्रमाण हे गुगलला गेल्यावर ना अमेरिकन प्रोडक्ट आहे, तिथे एकरी 3 लिटर स्प्रेला सांगतात आणि ड्रिपनं सोडायचं झालं तर 7 लिटर, तर कुठेतरी नॉर्मल रिझल्ट दाखवेल म्हणून सांगते. आपण काय 250 ml किंवा 500 ml आणून सोडलं तर हे लय भारी झालं म्हणून सांगतो बघा. आणि आता ते फ्लावरिंग अवस्थेत झालं, फ्लावरिंग अवस्थेत आपल्याला सेट करणं गरजेचं राहतं. शेंडा नाही खुलला तरी चालतोय, सगळं तुम्हाला सेटिंग होणार. ही तर कमीच आहे. काल परवा मी स्टेटस ठेवला, कोणी बघितला, एका वेलीला 60 सेट केलेले आहेत सगळ्यांनी बघितले. 60 खरबूज सेट केलेत, ना शेंडा खुललाय ना काय ना काय, अगदी कमी ह्याच्यात. म्हणजे 60 सेट आहेत, एका वेलीला 60 सेट आहेत ह्यांनी बघितलेले. म्हणजे काही करता येते. जग एवढ्या फास्ट चाललंय, पुढे चाललंय ना, आपण अगदी पाठीमागं. पण हे पाठीमागं राहण्याचं कारण पण आहे, मार्केट आपलं गव्हर्नमेंट पण तेवढं ॲक्टिव्ह नाही, किंवा इकडे इंडियनमध्ये यायचं म्हणलं तरी बी लय अडचणी आहेत. पण आता दुसरी गोष्ट, ते सेट करणं त्या अवस्थेत गरजेचं आहे. म्हणजे आणि फक्त असंच नाही की ते ह्याच्यावर तेच म्हणजे कोणतेही हार्मोन्स किंवा ह्याच्यावरती सेट होणार, त्यासाठी पॉलिनेशन गरजेचं आहे. पॉलिनेशन ही प्रॉपर होणं गरजेचं आहे. हे पावसात पॉलिनेशन होत नाही, पावसात कमी सेटिंग राहतं, कारण ह्याचं तोंड वर केलेलं राहतं फुलाने. पाण्याचा थेंब पडला की संपला विषय, म्हणजे परागीभवन आहे ते होणारच नाही. आता त्यानंतर टार्गेट ह्याचं काय राहतं की ह्याचा पॉईंट बी काढणं गरजेचं राहतो. म्हणजे हे आता हे आकुड पडलं असं बेचकं जर पडलं तर ते साईज घेत नाही, ह्याचा पॉईंट बी काढणं गरजेचं राहतं. पॉईंट पडला तरच ते साईज घेत आहे. जाळी पडणं गरजेचं राहतं. जाळी म्हणजे ह्याच्यावरती ती नक्षी तुमच्याला. आणि ह्याची साईज आता 1 किलोच्या पुढेच पाहिजे, नाहीतर हे 700 ग्रामच्या पुढं म्हणा थोडक्यात, नाहीतर हे गाव जेवण झाल्यासारखं, म्हणजे गावातल्या लोकांनी खावा, हे मार्केटला जात नाही. बॉबी 300 ग्रामच्या पुढचं जातं आणि हे 700 ग्रामच्या पुढं. 700 ग्रामच्या पुढं आपल्याला हे टार्गेट करायचं. आता राहिलेत किती, 13 दिवस. आता इथून पुढे जीएचा वापर आपल्याला करायला लागतो. स्प्रेला घेऊ शकतो, ड्रिपने जीएचा जास्त रिझल्ट येत नाही, स्प्रेनी जीएचा घेत. आणि इथून पुढे आता तुम्ही डावणी किंवा भुरीसाठी अगदी बोर्डोचा स्प्रे घेतला, एकदम हार्ड बुरशीनाशक घेतली तरी चालू शकते, किंवा उग्रवासचे इथून पुढे कीटकनाशक घ्यायचे. म्हणजे काय होणार आहे, फळमाशी अटॅक करणार. आणि फळमाशीचं ट्रॅप लावायचे ते बाहेरच्या बाजूला लावायला लागते, आतमध्ये लावून अजिबात उपयोग नाही. आतमध्ये लावले तर तुम्ही बोलवल्यासारखं आहे फळमाशी. आता इथं सगळीकडंच आहे बघा, तिकडे शेवग्याला फळमाशी येणार आणि इथे फळमाशी येणार. आता हे जमिनीचा पोत असणं गरजेचं आहे. आता काय सगळ्यात ऑर्गॅनिक कार्बन ऐकतोय, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय महत्वाचं काय आहे, ह्याला सगळं ही सगळी सिस्टीम आली, हार्मोन्स आले, सगळं आलंय, 5th जनरेशन आलं, स्टेरॉइड आली, सगळे आपण ऐकलं. मार्केटमध्ये यायचे आहेत, लॉन्च होणार आहेत, आलेत काही जणांकडे, ते गपचिप त्यांचा कार्यक्रम आहे. पण हे सगळं येऊन पण ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा का महत्वाचा आहे, आणि ते ऑर्गॅनिक कार्बन कसा मिळतो किंवा कसं तयार करतात काय माहिती आहे कोणाला आयडिया? तुम्ही विकताय की ही कृषी केंद्रवाली पावडर विकताय, 1 लिटरच्या बॉटल विकताय, हिरवळीची खतं करून ऑर्गॅनिक कार्बन शेतीच वाढवणे. बरोबर, 100% पर्याय नाही. जुनी पिकं जी असतात आपली, ऊस वगैरे गेला किंवा ते मका वगैरे गेली, ते दसकडे वगैरे कुजवून किंवा बाकीचं असून काय राहिलेलं त्यातनं, मग आपण कृषी केंद्रामध्ये शेतकरी आल्यावर ना ऑर्गॅनिक कार्बनची बॉटल किंवा का देतो आपण? तसं म्हणू नका, शेतकरी तसं करायला तयार पण नाही ना, त्याला झटपट पाहिजे, लगेच आलं की सोडायचं. पण मग ऑर्गॅनिक कार्बन, हा बरोबर आहे, तुम्ही झटपट आहे, पण काय काय म्हणून ऑर्गॅनिक कार्बन म्हणून काय काय आहे ते असतो का तो ऑर्गॅनिक कार्बन? प्रोसेस काय त्याचे रिझल्ट? ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे 2 मातीच्या कणाच्या मधले जे अंतर आहे तो. आता बघा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आहे बघा, आपली संकल्पना किंवा डेफिनेशन बघा ना, आपण किती पाठीमागे आहे बघा. म्हणजे ही काय कोणाला लावं नाही, ही मार्केट चाललंय. काय झालं, नितीन गडकरीने एक स्टेटमेंट दिले की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.5च्या खाली चालला आणि तुम्ही काय करताय. म्हणजे सगळ्यांना क्वेश्चन विचारला. आज आपण कृषीप्रधान देश आहे, ऑर्गॅनिक कार्बनच आपल्या जमिनीचा संपत चालला.
आणि मग तुम्ही पिकवणार कसं कसं किंवा पिकणार काय. तर ही स्टेटमेंट ऐकलं आमच्यासारख्याने म्हणजे कंपनीवाल्याने म्हणा किंवा थोडक्यात म्हणा आम्ही काय केलं की चला आता ऑर्गॅनिक कार्बन कसा तर तयार करून विक्रीला आणला पाहिजे मार्केटला. म्हणजे नितीन गडकरीच्या एका स्टेटमेंटमुळे ऑर्गॅनिक कार्बनच्या पावडरी आल्या, बॉटल आली. आता एन कार्बन सीबॉन हे ऑर्गॅनिक कार्बन आहे. आता ऑर्गॅनिक कार्बनची डेफिनेशन आहे का काय, कोणताही सजीव आता हे पण सजीव आहे किंवा गवत पण सजीव आहे, किड्या मुंग्या कोणतंही मनुष्य प्राणी किंवा सगळं सजीव आहे. सजीव म्हणल्यानं लक्षात येतं कोणताही सजीव मृत पावल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर तो डिकम्पोज होतो म्हणजे कुजतो आणि तो कुजून येऊन 2 मातीच्या कणाच्या मध्ये येतो. मग आता हा एक मातीचा कण आहे, हा एक मातीचा कण, हा 2 मातीच्या कणाच्या मध्ये आला की पोकळी आहे बघा. आता इथं उदाहरणार्थ 2 मातीच्या कणामध्ये कुजून आलेला भाग त्याला पोकळी म्हणते. त्या पोकळीत तो येतो म्हणजे कोणताही सजीव मेल्यानंतर 2 मातीच्या कणाच्या मध्ये येतो. त्या पोकळीत हवा आणि पाणी ज्यावेळेस हवा आणि पाणीचं मिळ्या ज्यावेळेस राहतो त्यावेळेस ऑटोमॅटिक मायक्रो ऑर्गॅनिझम येते. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे PSB KMB ट्रायकोसोडो असं नाही की उपयोगीच येणार आहेत, अनुपयोगी पण मायक्रो ऑर्गॅनिझम येणार. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर तुमच्या खताला बेसला तर त्याचा फायदा आहे, नाहीतर नाही. NPK हे झाडांचं खाद्य नाही, मायक्रोन्यूट्रन नाही किंवा तुमचं दुय्यम आहे ते पण नाही. तुम्ही जावा रिसर्च करा बघा, लक्षात येईल की मायक्रो ऑर्गॅनिझमचं हे खाद्य आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरातून जो सिक्रेशन झालेला घटक आहे ते जमिनीचं खाद्य, ही जमिनीच म्हणतो आपलं झाडा पिकांचं खाद्य. आपण फसत कुठं चाललोय की म्हणजे आपण नाही, शेतकरी फसत चाललाय, दुकानदार नाही. दुकानदाराला ती मागणी ती देणं गरजेचं आहे. आज माझं दुकान आहे, माझ्यात आला आणि तुम्ही मागितला ऑर्गॅनिक, मी नाही दिला तर शेजारी आहे विकायलाच बसलेला. म्हणजे आपण चुकत बेसिक कुठं चाललो की इथून खालनं जमिनीपासून चुकत चाललो. किती उत्पन्न निघालं होतं तुमच्या लायलपूरचं? 30 गुंठ्यामध्ये 16.5 टन निघालं होतं आपलं. 16.5 टन. कोणाचे काय आणखी शंका आहेत का? हा विचारा बरं का, म्हणजे असं फ्लो मध्ये सांगता. हा ते स्पॉट पडले हा दिसतात बघा तुम्हाला, तिथून दिसते का हा ते डावणीचे स्पॉट आहेत. तिथं डंप होणार का? नाही डंप नाही होणार. जे 45 ते 50 दिवसात जे असे स्पॉट पडते डंप होते, 1-2 व्हील जळते, ते काय कारण आहे? त्याच टायमिंगला पिरियडला का तसं होते? आता काय त्याचं एक तर वय आणि दुसरी गोष्ट फ्युजेरियम म्हणजे वय म्हणलं तर आपण म्हणजे हा फ्युजेरियम नावाची जी बुरशी असतात. फ्युजेरियम नावाची काय की आपण ज्यावेळेस ओलं शेणखत टाकतो, ओलं म्हणजे पावसाने भिजलेलं नाही, ताजं जे शेणखत आहे, निसर्गाचा नियम आहे कोणताही. आता मी मग सांगितलं ना, हे पान आहे, हे आता निकामी झालं, हे पडलं की हे निसर्गाचं काम आहे कुजवणं. म्हणजे आता जे आपण शेणखत टाकतोय म्हणजे जे अगोदर काहीतरी सजीवच खाल्लेलं आहे त्याने, ते पडलं की ती कुजवणं त्याचं काम आहे. ते कुजवण्याच्या प्रोसेसमध्ये असल्यानंतर आपली ज्यावेळेस मुळी तिथे प्रवेश करेल आणि काही कारणास्तव आपल्या मुळीला इजा झाली किंवा जखम झाली तर फ्युजेरियम नावाची बुरशी आतमध्ये एंटर करते. आता टाकल्यावर वरून स्प्रे घेतल्यावर म्हणजे त्याला हे होते का? हा जाते का आतमध्ये स्प्रे जाते आणि घालवणं बी गरजेचं आहे. नाहीतर आतमध्ये डावणीने गेलेत प्लॉट, किती तर जणांचे गेलेत, आत बाहेर उघडलं तर आतमध्ये सगळा डावणीच लक्षात. वरून जाते का नाही आपल्या लोकांचं? फ्रूटची नॅचरल ग्रोथ आहे त्याला चेंज करून आपण काय करतोय, जी देतोय किंवा त्याचा ह्युमन बॉडीवरती काय इफेक्ट होतो? 100% आहे. म्हणजे आता ह्युमन बॉडी म्हणून तर त्यांनी बॅन करत आणलेत. म्हणजे आपण बघा आता स्टेरॉइड म्हणजे काय की बॉयलर कोंबडी खाऊ नका म्हणून किती जणांचं किंवा म्हणजे मार्केटमध्ये आपण सारखं सांगतात बॉयलर कोंबडी खाणं, तेच आहे. त्याच प्रकारची सेल विभाजन, पेशी विभाजनाचा रेट वाढवलेला आहे त्यांनी. ह्युमन बॉडीवरती 100% कॅन्सर सारखे प्रमाण वाढणारच आहे. रोपाची संख्या एकरी 6000 पर्यंत बसू शकतो, 6000 पासून 9000 पर्यंत बसवते. क्रॉप कव्हर टाकायच्या अगोदर कुठला स्प्रे घेतला पाहिजे, तो किती वेळ अगोदर घेतला पाहिजे? क्रॉप कव्हर झाकायच्या अगोदरच एखादा घेतला, एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलं चालतंय. ज्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये थ्रिप्स, पांढरी माशी, लाल कोळी कंट्रोल व्हावं किंवा आळी पण त्याच्यामध्ये असं कोणतं काम करते. आता आम्ही काय देतो, ट्रेसर नेटिव्ह देतो किंवा डेलिकेट कस्टोडिया देतो, म्हणजे एकत्र देतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच डावणी, भुरी, करपा, थ्रिप्स, आळी सगळंच कव्हर व्हावं असा एखादा स्प्रे दिला तर चालू शकतो. किती अगोदर घ्यावा त्यांचा प्रश्न आहे की क्रॉप घेऊन उद्या झाकायचं का घेऊन लगेच पाठीमागे झाकलं तरी चालू शकते, काय अडचण नाही. म्हणजे घेऊन लगेच पाठीमागे काय 2-1-2 1-2 आता या बेडवर एक सिंगलच लाईन करायची का काय काय 2-1-2 म्हणजे एक रोप लावायचा का डबल? 6 फुटावर एक लावायचं. 6 फुटावर एक सिंगल लावलं चालतंय. 9000 संख्या बसवली तरी चालू शकते. ते आता
असे टोपलीला प्लॉट आहे ना, त्या प्लॉट मध्ये आता समजा त्या वेळेच्या प्लॉट मध्ये काही ठिकाणी 5 फूट 10 फूट अंतर सोडले की एखादा वेल असा बसलेलाच असतो, म्हणजे गेलेलाच असतो तो, त्याची वाढ झालेली नसते. ठराविक वाढ होती पहिली जास्त असे, पण परत ती वाढ होत नाही तिची आणि डायरेक्ट खाली बसतोय. काय झालेलं असतं ते सुरुवातीला जे नर्सरीत रोप उगवलं जातं, तुम्ही बघा खरबूज कलिंगडाला खाली स्प्रिंग झालेली असते. स्प्रिंग म्हणजे काय, ती कॉईल झालेली राहते. ज्या रोपाची कॉईल झालेली आहे ते रोप वाढच घेणार. जेवढं तिची ताकद आहे त्या मुळी तेवढी मुळी ज्यावेळेस गोल फिरती कॉईल होती, अशी काही रोपं येतेच. म्हणजे आता माझी बी घरची नर्सरी आहे, मला माहित आहे बाबा ती काय कॉईल झालेली ते वाढत नाही. आणि खरबूजचा नाही कलिंगडचा प्रश्न आहे, 30-35 दिवसाचा असताना काडी क्रॅकिंग जाते, त्याच्यासाठी एवढा मेजर प्रॉब्लेम आहे ती. आणि ते तसं झालेल्या काडीच्या नंतर 40-45 दिवसानंतर पाठीमागं परत ते डावणी आल्यासारखं असं पाठीमागे येते कलिंगड. बरोबर. तो काय प्रकार आहे, कशाने थांबवायला लागेल? आता तुम्हाला सांगतो, डावण्या नाही, तो ज्या वेलीला व्हायरस आहे, नाही काडी क्रॅकिंग, हा काडी क्रॅकिंग, ती कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे. आता कॅल्शियम तुम्हाला सांगतो काय होतं, तुम्हाला सांगतो 05234 कितव्या दिवशी अपटेक होतं सांगा? आज मी 05234 दिले, 4थ्या 5व्या किंवा 6व्या दिवशी होत. आता बघा संकल्पना शेतकऱ्याची कशी चुकीची आहे. उद्या माल कटिंग करायचं तर आज 05234 देतो, ही चुकीचं आहे बरं का. 05234 दिलं किंवा 1261 दिलं किंवा NPK कोणतंही दिलं ज्याच्यात फॉस्फरस आहे असा कोणताही घटक दिला आणि जर आपण कॅल्शियम वरून गेलं तर ते काय होणार आहे. आपण फक्त आजपर्यंत बॅलरात विचार केला की ती 2 केमिकल आहेत एकमेकात गुंतणार, फिक्सेशन होणार आणि गुंतलं की ती निकामी होणार ते आणि जमिनीत नापीक होणार. आज आता समजा उदाहरणार्थ ह्याच्यावरती 1261 दिले, 1340 दिला, 1919 दिले, 5234 27 दिले, त्याच्यावरती जर कॅल्शियम तुमचं 4थ्या किंवा 5व्या दिवसाच्या आत किंवा नंतर सुद्धा गेलं, ते पडू नये, तिथं गेलं तर आतमध्ये जाऊन जमिनीत फिक्सेशन होणार. फिक्सेशन झालं की त्याचा बाउंड बनणार आणि तो बाउंड बनला की तो जमिनीत आहे तसा पडून राहणार. मग आपण ही आता कॅल्शियमची डिफिशियन्सी का जाणवते तर ते फिक्सेशन होते. फिक्सेशन झालं की ना तो फॉस्फरस अपटेक होतोय ना कॅल्शियम. अशा वेळेस क्रॅकिंग होण्याच्या वेळेस तुम्ही स्प्रेमधून तुम्ही कॅल्शियम घ्या, क्रॅकिंगचं प्रमाण कमी राहील. आता डंकचा लय जण प्रॉब्लेम सांगते, ते डंकनी होत नाही, कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होतं. जर समजा क्रॅकिंग गेलंच तरी तो वेल टिकवायचा असेल तर परत एखादा स्प्रे वगैरे आहे का काय असं? नाही. आता आपण काय करू शकतो, अँटीबायोटिकचा एखादा स्प्रे घेऊ शकतोय. म्हणजे जखम झाली अँटीबायोटिक, स्ट्रिप्टो आहे किंवा व्हॅलिड आहे किंवा कासोबी आहे किंवा कोनिकासारखा आपण स्प्रे घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस मी आता सांगितलं ना हे फ्लावरिंग अवस्थेत आहे, आपल्याला वेल थांबवायचा किंवा शेंडा कोणी खोललेला आहे, त्यावेळेस काय होतं की खालनं ज्यावेळेस आपलं न्यूट्रिशन येतं त्यावेळेस काडी ज्यावेळेस फुगायला सुरुवात होती त्यावेळेस पण क्रॅकिंग जातं. म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस आता ह्याला फ्लावरिंग करायचं आहे, मला हे रफनेस करायचं आहे किंवा हार्ड करायचं, हार्ड केलं की फक्त पानच हार्ड होत नाही, त्याचं सगळं देठ होणार आहे, त्याची फांदी होणार आहे सगळंच, आणि ते क्रॅकिंग झालं की ते कडक झालं की ते क्रॅकिंग पण होणार. क्रॅकिंग काय आवरलं नाही बरं का मला. कॅल्शियमचा स्प्रे घ्या, कॅल्शियमचे स्प्रे त्यावेळेस क्रॅकिंगच्या अवस्थेत जाऊ द्या, क्रॅकिंग थांबून जाईल. पाणी थोडंसं वाढून प्रॉब्लेम आहे परत तो क्रॅकिंग झाल्यानंतर पुढे ते व्हायरस वगैरे येणं. हा व्हायरस वरती, आणि कलिंगड्याला व्हायरस आलं की त्याच ठिकाणी त्याच गेलं का विषयच राहत नाही पुढे, संपला ना, त्याचं फ्लोएमन जाय कंप्लीट झालं. म्हणजे आपण धमनी आणि शिरा संपतोय त्याच बाद झाल्या ना. क्रॉप कव्हरच्या वरून पंपानी फवारलं पाहिजे की एसटीपीने, म्हणजे आत गेलं आतमध्ये एसटीपीने जाणार आहे, पंपाने नाहीच जाणार. बघा अजून काय क्वेश्चन असतील तर विचार. आता तुम्ही म्हणला पॉईंट पाहिजे, पॉईंट काढावा लागेल, ते पॉईंटला काय वापरतात? आता पॉईंटला कॅल्शियमच वापरायचं. आपण जीए देऊ शकतोय पण ते पीपीएम मध्ये असणं गरजेचं आहे. 10 ppm GLA झाला, 6B देऊ शकतो. ह्याला 2.5 ppm, 2.5 ppm म्हणजे आता मागे एक प्रॉब्लेम झाला होता, मी 2.5 ppm ने GA दिला होता, तुम्ही व्हिडिओ बघितला असतील, तो 25 ppm ने पडला दुकानदाराकडून, म्हणजे ते प्लॉट डॅमेज झालेत. 2.5 ppm म्हणजे 0.25 म्हणजे 100 लिटरला 1 ग्रॅम मधला 4था भाग असा GA दिला तर फ्लावरिंग मध्ये कॅल्शियमचा अशा वेळेस पॉईंट काढायला कॅल्शियम प्लस बोरान त्याच्यामध्ये देऊ शकतात, त्यामध्ये 6B देऊ शकतात, त्यात GA हे एकत्र प्रमाण आहे, त्यात 13-0-45 तुम्ही ऍड करू शकता, काय हरकत नाही. म्हणजे फॉस्फरस सोडून तुम्ही ऍड करू शकता, पण 0-0-50 नाही, त्यात सल्फरच प्रमाण राहतं, परत फुटेल, म्हणजे लक्षात ठेवा. अजून बघा काय क्वेश्चन असतील तर विचार. क्रॅक जाण्याचं कारण काय, फळ क्रॅक. आता फळ क्रॅक जाण्याचं कारण काय होतं की ह्याचा शेंडा ज्यावेळेस थांबतोय, आता हे फुल पडतंय, शेंड्यात फुल पडलं की महाग अचानक एकदम फुगायला सुरुवात होतं फळ,
हा तेव्हा ती फुल पडलेलं आहे. हे फुल पडलं की अचानक पाठीमागं साईज घ्यायला सुरू. आता थंडीचा बी आहेच प्रॉब्लेम, पण तो मेजर प्रॉब्लेम. हे थांबू द्यायचं नाही. ह्या अवस्थेत आल्यावर ना थोडा युरिया देणं गरजेचं राहतं. 1-1 किलो 2-2 किलो एकरी दिला तरी चालू शकतो. किंवा नायट्रेट फॉर्म आपण सोडतो 19 सोडतो 13-13. असं बी शेतकऱ्यांचं होतं की आता ही फुगवणीला आलंय, काय 19 दिले किंवा काय युरिया दिलाय. हा असं हे चुकीचं आहे. मग ह्या अवस्थेत आता जे दिलं तर काय होणार आहे, ह्याची ही साल पातळ राहणार आहे. साल पातळ राहिली क्रॅकिंग यायची काय गरज आहे. विचारा काय ह्याच्या व्यतिरिक्त पण विचारा, कोणते पीक आहेत विचारा. एकाच रानात तेच ते पीक परत चालत नाही. नाही अजिबात चालत नाही. पलटी करा तुम्ही, रानाची पलटी घेऊन दुसरं पीक. एकदा ह्या प्लॉट मध्ये आता इथे खरबूज घेतले नंतर किती दिवसांनी घ्यायला पाहिजे? आता ह्याला निमेटोडचा जर प्रॉब्लेम, ह्याच्या सगळ्यात जास्त निमेटोडचा प्रादुर्भाव राहतो. निमेटोड झाला तर तुम्ही त्यानंतरचं वर्षभर तर थांबवाच, निमेटोडसाठी घेऊच नका. आता निमेटोड घालवणं हे सहजासहजी केमिकलनी नाही, म्हणजे ना वेलमनी आहे ना सॅलिब्रोनी तरी आता नाही जात. म्हणजे कोर्टिवाचा आता नवीन आलं, प्रो नाही ब्रो, सॅलिब्रोच तिकडं आपल्याकडे सेलेब्रो महाग आहे तो, महाग मॉलिक्युल आहे. कोर्टिवाने बघा बोर लावली होती, त्याच्यावर माझे फोटो पण होते. मी ती शेवटी काढायला लावलेत. म्हणजे तिने ती काय हे म्हणतात काय त्याला काय समज हा नाही मार्केट, हा ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिने अमेरिकेतून परवाना काढली होती सॅलिब्रोसाठी, कोर्टिवाने माझ्यासाठी. मी असा नर्सरीत घेऊन फोटो उभा केला आणि त्यांनी 30-30 हजार रुपये लावून एवढे मोठे ती काय कटआउटसाठी एवढे मोठे त्या पायपा लावून सगळीकडे लावायला सुरुवात केली होती. मी ते थांबवलं. म्हणजे मार्केटला चुकीचा मेसेज जाऊन, म्हणजे चुकीचा त्यांनी सगळीकडेच संबंध भारतभर लावायचे ठरवलेत. आता आपलं काम किती 4 राज्यात आमचं चालतं, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये चालतं. हा चुकीचा मेसेज जाईल. साहेबांनी ह्याच्या पाठीमागं किती रक्कम घेतली म्हणून ते काढायला लावले फ्लेक्स, अगदी लगेच तोडून काढायला लावले. म्हणजे त्याचे तर ट्रीटमेंट महाग आहे. रोप लावायच्या अगोदर त्यांनी सांगितलं 5,000 रुपये खर्च, 10,000 रुपये खर्च करा एकरी. पण ह्याच्यासाठी निमेटोडला अन्न साखळीतली कोणतीही जीवाणू वापरा. पॅसिलोमायसिन, लेलासेन्स आणि बॅसिलस थ्रुजिनियस. म्हणजे निमेटोडला एक बेडूक समजला तर बेडूक संपवायचे आहेत निसर्गात, तर काय वाढवायला लागेल, साप. तसं निमेटोड आहे, निमेटोडला संपवायला अन्न साखळीतले कोणते जीवन तयार करायचे आहेत तर बॅसिलस थ्रुजिनियस आणि पॅसिलोमायसिन, लेलासेन्स. लिहून घ्या, कोणत्याही कंपनीचं घ्या. काउंट चांगला असावा. काउंट म्हणजे 5 × 10⁻10 नाही, तसला काउंट नाही, तो चुकीचा आहे. 1 × 10⁸ म्हणजे ते स्टँडर्ड झाला. बॅसिलस थ्रुजिनियस आणि पॅसिलोमायसिन, लेलासेन्स कोणत्याही कंपनीचं घ्या. 3 महिन्याच्या आतलं पॅकिंग असावं. त्याच्यात पण गंमत आहे अजून तुम्हाला सांगतो. पोटॅश डेक्स्ट्रोज बेस म्हणून राहतं. आता बघा त्याच्यात कसं राहतं, आता पहिलं काय येत होतं, 1 × 10⁸ येत होतं. म्हणजे एकावरती 8 शून्य एवढा त्याच्यात काउंट आहे असं सांगत होती ते. आता काय झालं, 5 × 10⁻13 आलंय. म्हणजे 5 वरती 10 घात असून 10 वरती 13, म्हणजे 5 वरती 13 शून्य एवढे आलेत असं त्यांनी सांगितलं. आता ही आपण एवढे किती बसलो, ह्या जागेत किती लोक बसणार आहेत, ही 10×10 आहे समजा, किती लोक बसणार आहेत, 15. तर ती कंपनीवाल्यांनी असं सांगितलं की ह्याच्यात आम्ही 150 बसू शकतो. शक्य आहे का? नाही शक्य. पण ते आपले इंडियन गव्हर्नमेंटकडेच चेकिंग लागलं, काहीच नाही तर काय करणार आहे त्या. होईच ठीक आहे. आणि बाहेरून देण्याची सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम गरज नाही. ह्याला दिले का मायक्रो ऑर्गॅनिझम, PSB, ट्रायकोसोड नाही, तरी पण काय ग्रोथ झालं. ह्याच्यात निसर्गात एवढे कुठून गोळा केलेत मायक्रो ऑर्गॅनिझम, जमिनीतूनच गोळा केले. ह्याच्यात एवढं आहे, त्याला माध्यम फक्त द्या, ऑटोमॅटिक वाढेल. गुळ सोडायचं म्हणलं तर नको. पण दुकानदाराने 5,000च कॅन दिले तर आपण नटत घेऊन जातो. म्हणजे दुकानदारावर ही करतोय असं नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार आम्हाला का टार्गेट धरले. एक पाऊल दुकानात आणि एक पाऊल बाहेर असते, ते बाटली हातात द्यायची. पण ती नाही ना, मानसिकता नाही राहिली. आज तुम्हाला स्लरी कशात करा, मानसिकता राहिलेली नाही. दुकानदार तर काय करणार, स्लरी करून तुम्ही सोडा म्हणल्यावर शेतकरी नाही सोडत, गुळ सोडा म्हणल्यावर नाही करत. काय बी करू द्या किंवा काय, शेतकरी अजिबात ऐकत नाही. 50 रुपये जी काम होते ती 5,000 घालवलं, शेतकऱ्याला आनंद आहे, लय भारीतला आनंद म्हणते. पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी बाजूला बाग असते, लिंब पिळा म्हणलं तर पिळत नाही, तर दुकानातला 500चं सायट्रिक ऍसिड घेऊन जाणार. आता त्याच्यात पण बघा फॉस्फरिक ऍसिड pH वरनं देण्यात आलं, जी मार्केटमध्ये आहेत म्हणजे pH बॅलन्सर आहेत, ती जपूनच वापरायला लागते. त्याच्यात काय
सायट्रिक ॲसिड तर राहतं, पण फॉस्फरिक ॲसिडचा वापर काही जण करतात, सल्फ्युरिकचा पण करतात. म्हणजे जो प्रोडक्ट बनवताना तर सल्फ्युरिक किंवा फॉस्फरिकचा ॲसिडचा जर वापर झाला तर मी मग सांगितलं हे लॅटरल आहेत का, ही मेन, ही सबमेन, हे लॅटरल डॅमेज होते. ती डॅमेज झाली की संपला विषय, आपली फोटोसिंथेसिसची प्रोसेस स्टॉप झाली. म्हणजे वापर करताना पण चांगल्या कंपनीचं घ्या. विचारा कॉस्टिंगसाठी काय तर बिहार गेले की अवघड होते. सर हे ना विक्री करताना किती दर मिळू शकतो? आता हे तसं विक्रीच काय मार्केटवर 15 रुपयापासून, उत्पन्न जर घ्यायचं मला एकरी किती द्यावं लागतं? कधी कधी फुकट पण आहे. आज 30 टनापर्यंत पण आहेत, एकरी 30 टनापर्यंत गेलेले ॲव्हरेज काढू शकतो. थोडासा मार्केटचा अंदाज घेऊन, पण अंदाज काय 100% निघणं, अंदाज 100%. मार्केट हे मागणी पुरवठ्यावर कधी अचानकच कोसळलं तर अचानकच आता पण फ्लो एवढा आहे कलिंगड खरबुजाचा, पण आपण स्टॉप होतोय का? नाही. मी आता रोज 100 लोक बसते, त्या 100 ते 200 ऑफिसला आहेत. म्हणजे ह्याच्यातले किती जण तर आलेत, 2-3 4 तास रोज वेटिंग करायला लागते शेड्यूल घ्यायसाठी. तर मी रोज सगळ्यांना सांगतो की तुम्ही माझ्याकडून काहीच खरेदी करू नका, रोप खरेदी करू नका ना काय, पण मी सांगतो त्यावेळेस ही रोप लावलं पाहिजे, ते रोप लावलं पाहिजे, ह्याची लागवड करायला पाहिजे. तरी पण शेतकरी ऐकत नाही. ह्यावेळेस सांगितलं ना कडिंग लावू नका, पुढच्या वेळेस ते बरोबर येणार, ते शेड्यूल द्या म्हणून. असं मी अनुभवलं, आणि ती परत जाऊन परत मायनसमध्ये शेतकरी जातो. सध्या मग खरबूजची लागवड कशी आहे? खरबूजची पण चालूच आहे लागवड, आहेच आता. म्हणजे आता करावं की नाही? मल्चिंग वरती जे आहेत ना, पेपर वरती खरबूज, खड्डा पडते, त्या खड्ड्यात पाणी साठते, किडे होते. काय किड होणार त्याला काय उपाय आहे का? नाही, छिद्र किंवा मग फिरवायला लागतंय फळ. फळ इकडे तिकडे ठेवायचं, फळ फिरवलं. तुम्ही कोहिनूर बघितलं, पिवळे येते ह्याच्यामध्ये कोहिनूर, त्याला तर पाठ फिरवणं गरजेचं राहतं, नाही त्याच्यावर पुरळे येतात स्पॉट. आज त्याचा 80 रुपये रेट आहे, बघितला कोहिनूरचा. या फुकट कधी टाकून द्यायला. चला.